कल्पना करा की 100 वर्षांहून अधिक जुनी, अक्षरशः ब्रिटिश काळातली एक सरकारी प्रक्रिया, जी लोकांना वर्षानुवर्ष त्रास देत होती, ती अचानक एका रात्रीत बदलते आणि एकदम सोपी आणि डिजिटल होते. ऐकूनच स्वप्नासारखं वाटतंय, बरोबर ना? पण महाराष्ट्रात जमिनीच्या परवानगीबद्दल नेमकं हेच घडलंय. आणि बघा, हे काही एका व्यक्तीची गोष्ट नाहीये. लाखो लोकांची अगदी हीच कहाणी होती. म्हणजे घर बांधण्यापेक्षा जास्त दमछाक व्हायची ती परवानगी मिळवण्यात. या बदलाचं खरं महत्त्व समजून घेण्यासाठी आधीची परिस्थिती नेमकी किती गुंतागुंतीची होती हे पाहणं महत्त्वाचं आहे. चला तर मग या संपूर्ण बदलाचा आपण एक आढावा घेऊया. आपण पाहणार आहोत की हा जुना नियम काय होता, ही नवीन सिस्टीम नेमकी कशी काम करते, याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे आणि या बदलाची दुसरी बाजू काय आहे. तर या बदलाचं मूळ सापडतं महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील एका महत्त्वाच्या सुधारणेत. पण हा फक्त कायद्यातला बदल नाहीये बरं का. याच्या मागे आहे प्रशासनाच्या मानसिकतेतला, म्हणजे त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतला एक प्रचंड मोठा बदल. इथे बघा, सगळ्यात मोठा बदल काय झालाय? परवानगी हा शब्दच गायब झालाय आणि त्याच्या जागी आलाय नियमन. म्हणजे पूर्वी सरकारचं धोरण होतं की तुम्ही काहीही करण्यापूर्वी मला विचारा. आता सरकार म्हणतंय, आम्ही नियम बनवले आहेत, तुम्ही त्या नियमांप्रमाणे विकास करा, आम्ही फक्त त्यावर लक्ष ठेवू. हा खरं तर विश्वासाचा एक खूप मोठा बदल आहे. चला, आता त्या जुन्या चक्रव्यूहात जरा डोकावून बघूया, ज्याने लाखो लोकांना अक्षरशः हैराण करून सोडलं होतं. सरकारी भाषेत ह्या चक्रव्यूहाला एक गोंडस नाव होतं, दुहेरी नियंत्रण. म्हणजे विचार करा, किती अजब गोष्ट होती ही. एकच जमीन, एकच घर, पण त्यासाठी 2-2 सरकारी ऑफिसांना तुम्हाला पटवावं लागायचं. म्हणजे एकाच कामासाठी 2 ठिकाणी अर्ज करा, 2 ठिकाणी हेलपाटे मारा आणि दोन्हीकडून होकार येईपर्यंत फक्त वाट बघा. ही प्रक्रिया म्हणजे अक्षरशः एक चक्रव्यूहच होता. आधी नगरपालिकेकडे जा, मग जिल्हाधिकारी कार्यालयाकडे. आणि गंमत म्हणजे दोन्ही विभाग एकाच शहरात असूनही त्यांच्यात जणू काही बोलणंच व्हायचं नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जायचा. आणि यात कमीत कमी 6 महिने ते अगदी 2-2 वर्ष सहज जायची, फक्त परवानगीसाठी. हा आकडाच या समस्येची तीव्रता दाखवतो. पण आता हा सगळा त्रास कायमचा संपलाय. चला, आता त्या नव्या, एकदम सोप्या आणि टेक्नॉलॉजीवर चालणाऱ्या सिस्टमबद्दल बोलूया, जिने हा सगळा त्रास खरं तर संपवलाय. ही प्रणाली जास्त पारदर्शक आणि खूप वेगवान आहे. सगळ्यात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे वार्षिक अकृषक कर भरण्याची पद्धत कायमची बंद झाली आहे. म्हणजे दरवर्षी तलाठी कार्यालयात जा, कर भरा, पावती घ्या, ती जपून ठेवा, ही सगळी डोकेदुखी आता संपली आहे. याच्याऐवजी आता एक एकदम सरळ, सोपी पद्धत आली आहे, एक रकमी रूपांतरण अधिमूल्य. याचा अर्थ, आयुष्यात फक्त एकदाच बांधकाम परवानगी घेताना एक छोटी रक्कम भरायची आणि विषय कायमचा संपवायचा. आणि हे जे दर आहेत ना, ते खरंच खूप कमी ठेवले आहेत. म्हणजे बघा ना, या तक्त्यावरून लगेच कळतंय की जर एखाद्या छोट्या शहरातील जमिनीची रेडी रेकनर किंमत 20 लाख रुपये असेल, तर फक्त 2,000 रुपये एकदाच भरायचे आहेत. हे पूर्वीच्या त्रासाच्या आणि खर्चाच्या तुलनेत काहीच नाही. आता प्रश्न पडेल की हे सगळं शक्य कसं झालं? तर याचं उत्तर आहे टेक्नॉलॉजी. सरकारने बांधकाम परवानगी देणारी ऑनलाईन प्रणाली म्हणजे BPMS आणि जमिनीच्या नोंदी ठेवणारी डिजिटल प्रणाली म्हणजे ई-महाभूमी, या दोघींना एकत्र जोडलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर जणू काही दोन्ही विभागांना एकाच व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये टाकलंय. आता बघा, ही नवीन प्रक्रिया किती सोपी झालीय. तुम्ही फक्त ऑनलाईन अर्ज करता, पैसे भरता आणि तुमची परवानगी मंजूर झाल्याच्या क्षणी एक डिजिटल मेसेज थेट महसूल विभागाच्या सर्व्हरला जातो आणि तुमच्या 7-12 उतार्यावर बिगर शेती वापरासाठी रूपांतरित अशी नोंद आपोआप होते. यात कुठल्याही माणसाचा हस्तक्षेपच नाहीये. बरं, मग या सगळ्या बदलाचे खरे हिरो म्हणजे खरे लाभार्थी कोण आहेत? कोणाला ह्याचा सगळ्यात जास्त फायदा होतोय? तर सगळ्यात मोठा दिलासा मिळालाय तो गुंठेवारीमध्ये राहणाऱ्या तब्बल 60 लाख कुटुंबांना. म्हणजे शहरांच्या आजूबाजूला नियोजन न झालेल्या भागात ज्यांनी लहान लहान भूखंड घेऊन घरं बांधली, त्या लाखो कुटुंबांना आता कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहे. यामुळे त्यांना 2 प्रचंड मोठे फायदे मिळतात. एक, त्यांचे भूखंड आता नियमित करता येतील आणि दुसरं, जे त्याहूनही महत्त्वाचं आहे, ते म्हणजे त्यांना आता स्वतंत्र 7-12 उतारा मिळवता येईल. हा त्यांच्या मालकीचा एक कायदेशीर आणि ठोस पुरावा आहे आणि यामुळेच त्यांना आता गृहकर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधल्या जुन्या सोसायट्यांसाठी तर हा निर्णय म्हणजे जणू काही लॉटरीच लागली आहे. अनेक पुनर्विकास प्रकल्प फक्त जुन्या इनेकराच्या प्रचंड थकबाकीमुळे अडकून पडले होते. ही संपूर्ण थकबाकी आणि त्यावरील व्याज आता सरकारने पूर्णपणे माफ केला आहे. हो, मुंबईतल्या कित्येक सोसायट्यांवर कोट्यवधी रुपयांची थकबाकी होती, जी आता सरळ सरळ शून्य झालीय. यामुळे हजारो रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागतील आणि शहरांच्या विकासाला एक मोठी चालना मिळेल. पण मग एक महत्वाचा प्रश्न उरतो. सगळं इतकं सोपं झालंय म्हणजे काय, सगळ्या जमिनी आता फ्रीहोल्ड झाल्या का? तर नाही. या बदलामध्ये नेमकं काय नाही बदललं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला, ह्या कायद्यातला एक महत्वाचा फरक समजून घेऊया. हे जे नवीन एकरकमी रूपांतरण अधिमूल्य आहे ते जमिनीचा वापर बदलण्यासाठी आहे, म्हणजे शेतीची जमीन रहिवासी करण्यासाठी. पण नजराणा ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे, जी जमिनीची मालकी बदलताना लागते, पण ती फक्त सरकारने दिलेल्या वर्ग 2 जमिनींसाठीच. ह्या नवीन कायद्याने नजराणा रद्द केलेला नाहीये. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी. या बदलामुळे जमिनीच्या मूळ धारणेत, म्हणजे ती वर्ग 1 आहे की वर्ग 2, यात काहीही बदल झालेला नाही. याचा अर्थ, जर तुमची जमीन वर्ग 2 प्रकारची असेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन नजराणा भरावाच लागेल. ती प्रक्रिया तशीच कायम आहे. तर महाराष्ट्रात एने परवानगी नावाच्या एका जुनाट आणि किचकट युगाचा अस्त झाला आहे. त्याची जागा आता एका सोप्या आणि डिजिटल प्रक्रियेने घेतली आहे. पण प्रत्येक मोठ्या बदलासोबत काही आव्हानं सुद्धा येतातच. आणि म्हणूनच जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. स्थानिक नियोजन संस्थांना, म्हणजे नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना, आता या अधिमूल्यातून महसुलाचा एक मोठा हिस्सा मिळणार आहे. प्रश्न हा आहे की ते या नवीन मिळालेल्या निधीचा उपयोग कसा करतील. ते या पैशाचा उपयोग शहरांचं नियोजन सुधारण्यासाठी, रस्ते, पाणी आणि मोकळ्या जागा यांसारख्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी करतील, की फक्त अनियोजित वाढीला आणि काँक्रीटच्या जंगलांना खतपाणी घालतील. या बदलाचं खरं यश खरं तर या प्रश्नाच्या उत्तरात दडलेलं आहे.